नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील शुडळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने अनेक ठेवीदारांची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नगर तालुका अध्यक्ष प्रवीण पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। पतसंस्थेवर कारवाई न झाल्यास 14/8/2025 रोजी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देखील ठेवीदारांनी निवेदनाद्वारे दिलाय। शुडळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांनी 2 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण केले होते। त्यानंतर त्यांनी लिखित आश्वासन दिले होते की 31 मार्च 2024 पर्यंत आपली सर्व रक्कम दिली जाईल, परंतु त्यांनी पूर्ण रक्कम न देता 55% वाटप केले असून राहिलेली 45% रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत। तरी राहिलेली रक्कम देण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। तसे न केल्यास आम्ही 14 ऑगस्ट 2025 रोजी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। सर्वांना जय प्रहार। मी प्रवीण पिंपळे, नगर तालुका अध्यक्ष प्रहार संघटना, गुंडेगाव येथील शुडळेश्वर सहकारी पतसंस्था या पतसंस्थेने 2 ऑक्टोबर 2023 रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषण केले होते। त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिला होता, लेखी आश्वासन दिले होते 31 मार्च 2024 पर्यंत संबंधित थकीत ठेवीदारांची सर्व रक्कम आम्ही देऊ। त्यांनी कोणत्याही प्रकारची आम्ही हलगर्जीपणा करणार नाहीत। त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यांनी 55% रक्कम ठेवीदारांना वाटप केली आणि उर्वरित 45% रक्कम वाटप करण्यास टाळाटाळ करत आहेत। तरी आम्ही आज 21 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे। त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही 14 तारखेला बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहोत। जय प्रहार।